नमस्कार पालक आणि शिक्षक बंधूंनो. आज आपणास एज्युटेक बद्दल माहिती घ्यावयाची आहे. शैक्षणिक क्षेत्रातील क्रांती म्हणजे एज्युटेक. एज्युटेक ही एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजीची सांगड आहे. ते आपल्याला समजून घ्यावयाचं आहे. तर पालकांनो, एज्युटेक नेमकं कशाला म्हणायचं? त्याचा उपयोग आपल्या बालकाच्या भवितव्यासाठी कसा होऊ शकतो, हे आपल्याला समजून घ्यावयाचं आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सांगता येतं की नेमकं एज्युटेक म्हणजे काय, हे आपण समजून घेऊया. आता एज्युटेक जी काही आहे, याचा अर्थ याच्या नावामध्येच दडलेला आहे. एज्यू आणि टेक. एज्युटेक ही आपल्याला सांगता येतं की शिक्षण आणि टेक्नॉलॉजी यांची सांगड आहे. आणि एज्युटेक ही जी आहे ती आपल्याला सांगता येतं की फिजिकल आणि डिजिटल. आता फिजिकल म्हणजे भौतिक. त्यामध्ये काय येतं? वही, पुस्तक याचा समावेश होतो. आणि डिजिटलमध्ये काय असतं? तर व्हिडिओ, ॲप आणि जी क्विज आपल्याला सोडवायची असते आपल्या पाल्यांना, यांचा संगम असलेली ही आधुनिक शिक्षण पद्धती आहे. आणि यालाच आपल्याला सांगता येतं की फिजिकल आणि डिजिटल यांचा संगम आहे, म्हणून आपल्याला सांगता येतं फिजिटल लर्निंग असं आपण म्हणतो. का आता आजच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं सांगितलेलं आहे की बालकांना आता शिकवायचं नाही, तर शिकण्यासाठी मदत करायचं, लर्निंगसाठी त्याला मदत करणं हे शिक्षकाचं काम आहे. आणि मुलांचं शिक्षण हे आजच्या आधुनिक युगामध्ये बदलत आहे. आता मुलांच्या शिक्षणामध्ये आपल्याला सांगता येतं की नेमका काय बदल होत आहे, काय बदलत आहे. तर आपल्याला सांगता येतं की आता आजची जी काही मुले आहेत, आजची मुले आपल्याला सांगता येतं की आपल्यापेक्षा कितीतरी फास्ट आहेत. कशामध्ये? मोबाईल आणि डिजिटल माध्यमांशी ती परिचित आहेत. का आता आज देखील आपल्याला ते काही नाही जमलं मोबाईलमध्ये, तर आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. म्हणजे मोबाईल आणि डिजिटल माध्यमांशी ती कनेक्ट आहेत, ती परिचित आहेत. आणि फक्त आज आपण पाहतोय की वाचनापेक्षा, म्हणजे वाचन तर ज्ञानासाठी आवश्यकच आहे, पण वाचण्यापेक्षा पाहून ऐकून शिकण्यात विद्यार्थी हे जास्त इंटरेस्ट घेतात. वाचायचं म्हणलं की त्यांना कंटाळा येतो, पण पाहून आणि ऐकून शिकण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो. आणि आता आपल्या क्लासमधले सर्व विद्यार्थी हे सारखे नसतात आणि त्यांची काही शिक्षणाची गती असते. स्वतःच्या गतीने ते शिकू इच्छितात. म्हणजे काही आपण पाहिलं की विद्यार्थ्यांमध्ये फास्ट लर्नर असतात, ॲव्हरेज असतात, त्यानंतर स्लो लर्नर काही असतात. त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या अलग अलग असतात. आणि मग साहजिकच आपल्याला सांगता येतं प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःच्या गतीने शिकू इच्छितो. त्यामुळे आपल्याला सांगता येतं की आज पारंपरिक शिक्षण पद्धतीसोबत डिजिटल मदतीची आवश्यकता आहे. आज आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बदल झालेला आहे. त्याला शिक्षण हेच थोडंसं अपवाद होतं. आज आपण पाहतो की एखादी भाजीपाला आपण विकत घेतला, ॲटोचं आपल्याला भाडं द्यायचे, लगेच आपण चिल्लर आपल्याकडे नसेल तर आपण QR कोड स्कॅन करतोय आणि स्कॅन केल्यानंतर लगेचच आपल्याला सांगता येतं की त्या व्यक्तीचं पेमेंट्स आपण देतोय. म्हणजे डिजिटल हे प्रत्येक क्षेत्रामध्ये पोहोचलेले आहे. एखादी ड्रायव्हर सुद्धा आपल्याला सांगता येतं की कुठं जायचंय, तर लोकेशन ॲप लावून त्या ठिकाणी जातो. म्हणजे साहजिकच आपल्याला सांगता येतं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटलची मदत घेतली जाते. मग आता ह्याला शिक्षणच कसं अपवाद असू शकेल? आता एज्युटेक हे काम काय करतं? एज्युटेक नेमकं आपल्याला सांगता येतं की काय काम करतं, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे.
आता एज्युटेक आता कसे काम करते हे आपण पाहूया. पहिल्यांदा काय केलं जातं, आपलं जे काही मूल आहे ते पुस्तक उघडते. त्यानंतर पुस्तकातील QR कोड स्कॅन केला जातो मोबाईलच्या साहाय्यानं आणि मग त्या धड्याचा व्हिडिओ, तो टॉपिक, तो चॅप्टर त्याला समजून सांगतो. त्यामध्ये बेस्ट टीचर, बेस्ट व्हिडिओच्या माध्यमातून त्या आपल्या पाल्यांना ती कॉन्सेप्ट समजावून सांगतात. अंडरस्टँडिंग त्या बालकांना होतं आणि नंतर आपल्याला सांगता येतं की काही भाग त्याला नाही समजला त्याच्या गतीनुसार, तर नंतर त्याला तोच व्हिडिओ 24/7 केव्हाही कितीही वेळेस त्याला पाहता येतो, शिकता येतो. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की आपला अभ्यास झाला. क्विजच्या माध्यमातून त्याला क्विजमध्ये सहभागी होता येतं. सेल्फ असेसमेंट टेस्ट त्याला देता येतं. आपल्याला तो टॉपिक किती समजला याची चाचणी परीक्षा सुद्धा देता येते आणि पालक म्हणून आपल्याला त्या ॲपमध्ये आपल्या पाल्याची, आपल्या बालकाची प्रगती आपण पाहू शकतो. किती वेळ त्यांनी अभ्यास केला, कोणते व्हिडिओ पाहिले, काय अभ्यास केला आणि कितपत त्याला समजला हे चाचणीच्या माध्यमातून लगेच्या लगे आपल्याला पाहता येतं. तर शिक्षक बंधू आणि पालकांनो, याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होतो? आता सर्व जे काही टेक्नॉलॉजी ही काय आलेली आहे आणि ही आपल्याला सांगता येतं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी काही क्रांती होऊ घातलेली आहे, त्यामध्ये आपल्याला सांगता येतं हे कुणासाठी आहे? विद्यार्थ्यासाठी आहे. मग विद्यार्थ्याला नेमकं याचे कोणते फायदे होतात? तर आपल्याला सांगता येतं की पहिली गोष्ट म्हणजे जो काही चॅप्टर आहे, जो धडा आहे, तो सोप्या भाषेमध्ये त्याला समजतो. आणि विशेष म्हणजे रिव्हिजनच्या माध्यमात, आता शाळेमध्ये शिक्षकांनी एकदा शिकवलं, साहजिकच आपल्याला सांगता येतं की तो पुन्हा रिपिटेशन त्याचं केलं जात नाही. आणि मग साहजिकच आपल्याला सांगता येतं की तो धडा सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्याला शिकता येतो आणि त्याला नाही समजलं, हवे तेवढ्या वेळा तो व्हिडिओ, त्याला बेस्ट टीचरचा व्हिडिओ त्याला पाहता येतो. आणि आपल्याला सांगता येतं की मनामध्ये कोणतीही भीती न ठेवता त्याला शिकता येतं. स्वतःच्या गतीनं त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि विशेष म्हणजे आपल्याला सांगता येतं की अभ्यासामध्ये त्याला इंटरेस्ट निर्माण होतो, त्याला रस निर्माण होतो. हे विद्यार्थ्यासाठी सर्वात महत्त्वाचे फायदे आहेत. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की विद्यार्थ्यांसाठी त्याला खूप मोठे म्हणजे फायदे आहेत. आणि म्हणजे एक तर आपल्याला सांगता येतं की धडा सोप्या भाषेमध्ये त्याला समजतो, हवे तेवढ्या वेळेस त्याला पाहता येतं, मनातली भीती त्याला घालवता येते आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अभ्यासाचा कंटाळा निघून जातो आणि अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सांगता येतं की त्याची स्मरणशक्ती आणि कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास वाढतो. आणि एकदा आत्मविश्वास वाढला की आपल्याला सांगता येतं की जीवनामध्ये अकॅडमिक सक्सेस होण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब कोणती असेल, तर विद्यार्थ्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असलं पाहिजे, का तर स्वतः त्याला शिकायचं आहे. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की आपल्या विद्यार्थ्यांसाठी एवढा फायदा आहे, तर आपल्याला म्हणता येतं की बाबा शिक्षक म्हणून आपल्याला त्याचा काय फायदा होऊ शकतो? शिक्षकांना कोणते फायदे होतात? तर आपल्याला सांगता येतं आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी संख्या खूप असते. कोणता विद्यार्थी मागे आहे ते आपल्याला लगेचच समजतं. आणि आपल्याला सांगता येतं की रिव्हिजन, पुनरावृत्ती ही त्या टॉपिकची ही सोपी होते. आणि आपलं जे काही अध्यापन आहे, जी पारंपरिक पद्धतीनं खडू आणि ब्लॅकबोर्ड या माध्यमातून चाललेलं आहे. आता काय झालेला आहे व त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की पेन आलेली आहे. आता इथं आपल्याला जे आहे
ते आपल्याला सांगता येतं की अध्यापन आपलं इफेक्टिव्ह आपल्याला करता येतं, परिणामकारक करता येतं. कशाच्या माध्यमातून? तर एडुटेकच्या या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपलं अध्यापन हे अधिक इफेक्टिव्ह आपल्याला बनवता येतं. आता शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे एवढं फायद्याचं आहे, तर आपल्याला सांगता येतं की पालकाचं काय स्वप्न असतं, की माझं मूल, माझं पाल्य, की अकॅडमिक सक्सेस झालं पाहिजे, जीवनामध्ये यशस्वी झालं पाहिजे. आणि मग यासाठी आपल्याला सांगता येतं की एज्युकेशन इज ए पॉवर. शिक्षणाच्या माध्यमातूनच तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि मग साहजिकच आपल्याला सांगता येतं की पालकासाठी एज्युटेक हे काय उपयोगी आहे, त्याचा एज्युटेकचा पालकांना काय उपयोग होतो. तर पालकांना आपल्याला सांगता येतं की आता समजतंय, मुलाचा अभ्यास घेता येतो आणि मूल काय आणि कसे शिकते हे देखील पालकांना समजते. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं घरी अभ्यास करताना पालक त्याची मदत करू शकतात. आता आपल्याला सांगता येतं की शिक्षण हे कसं आहे, शिकण्यासाठी मदत करणे हे शिक्षण आहे. मग ती मदत शिक्षकांकडून असेल, पालकांकडून असेल, का तर म्हणजे सेल्फ लर्निंग, म्हणजे आपल्याला सांगता येतं स्व अध्ययन, ही नवीन एज्युकेशन पॉलिसीची संकल्पना आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की घरी विद्यार्थी अभ्यास करत असताना त्याला आपण मदत करू शकतो. आणि मोबाईलचा वापर, आता विद्यार्थ्यांना आपण सांगितलं अरे मोबाईल घेऊ नको, ऐकेल का होतो? मोबाईलचा वापर शिक्षणासाठी योग्य दिशेनं होतो. नको म्हटलं तर ते साधन मुलं सोडणार नाहीत. पण पालकांनी मग यासाठी काय केलं पाहिजे, मोबाईलचा वापर हा शिक्षणासाठी सुद्धा योग्य दिशेनं आपल्याला करून घेता येतोय. मग त्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे बाबा, तर पालकांनी आपल्याला सांगता येतं की मुलाला ठराविक वेळेतच ॲप वापरू द्यावा. ऑल लर्न नावाचा एज्युटेकच्या माध्यमातून जो ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केला जाईल, तो मुलाला आपल्याला सांगता येतं की ठराविक वेळेत, म्हणजे अभ्यासाचं टायमिंग 1 तासासाठी आपण वापरू द्यावा. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर पुस्तक वाचायला पालकांनी सांगितलं पाहिजे. का तर तो व्हिडिओ पुस्तकावरती अवलंबून आहे. अंडरस्टँडिंगसाठी मुलाला खूप मोठी मदत होऊ शकते. म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा पुस्तक वाचायला सांगायचं आणि दर दिवशी आज काय शिकलास, असं पालकांनी आपल्या पाल्यांना विचारायचं. आणि मोबाईल फक्त आपल्याला सांगता येतं की गेमसाठी नाही, तर तो अभ्यासासाठी आहे हे समजावं. मग अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की मोबाईलचा किती चांगल्या पद्धतीनं वापर केला जाऊ शकतोय, हे आपल्याला सांगता येतं की विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं. आता साहजिकच आपल्याला सांगता येतं की असं आपण जर म्हटलं की बाबा मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल द्या, मोबाईलच्या साहाय्याने त्याला शिकू द्या, टेक्नॉलॉजीचा वापर करू द्या, असं आपण म्हटलं तर पालकांच्या मनामध्ये एक वेगळीच भीती असते. आता पालकांच्या मनामध्येची भीती काय असू शकते? पालकांना असं वाटतंय, साहजिकच पालकांना असं वाटतं की बाबा मोबाईलची विद्यार्थ्याला सवय लागेल. ह्याच्या आधी विद्यार्थी मोबाईल वापरत नाही का हो? विद्यार्थ्याला मोबाईलची सवय लागलेली नाही का? लागलेलीच सवय आहे. ती सवय ही आपल्याला सांगता येतं की सोड म्हणलं तर विद्यार्थी सोडत नाही, पण त्याचा योग्य वापर केला तर त्याच्या शिक्षणामध्ये क्रांती होऊ शकते. खूप मोठा त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. मग आता त्यासाठी त्याला सवय लागू नये म्हणून काय केलं पाहिजे? त्याचं उत्तर आपल्याकडे आहे. त्याचा नियंत्रित वापर असला पाहिजे. 24 तास ते वापरायचं नाही आपल्याला. लिमिटेड टाईममध्ये ते वापरायचं आहे आणि त्याचा वापर फक्त आणि फक्त अभ्यासासाठी वापर केला तर त्याचा निश्चितच आपल्याला सांगता येतं की फायदा होऊ शकतो. आता पालक असंही म्हणतात की मोबाईल हातामध्ये दिल्यानं पुस्तक वाचन मुलांचं कमी होईल. तर आपल्याला सांगता येतं की एज्युटेक ही जी काही सिस्टीम आहे, ही पुस्तकावरच आधारित आहे. आणि यासाठी आपल्याला सांगता येतं की त्याचं वाचन कमी होणार नाही. उलट त्याचं वाचन हे वाढू शकतं. अंडरस्टँडिंगसाठी ही जी काही सिस्टीम आहे, त्या ठिकाणी आपण पाहतोय की QR कोड स्कॅन करायचा आहे. एक आपल्याला स्पेस दिलेला आहे. तिथं रायटिंग
प्रॅक्टिस सुद्धा फिजिकलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची होऊ शकते. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की पुस्तकावरती आधारित आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की याचा निष्कर्ष शेवटी असा निघू शकतो. निष्कर्ष शेवटी काय निघतो बाबा याचा, तर या सिस्टीमचा यामध्ये आपल्याला सांगता येतं की फिजिकल पुस्तक आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी आहे आणि आपल्याला क्वालिटी एज्युकेशन या माध्यमातून आपल्याला भेटते. एज्युटेकनं ही फार मोठी देणगी आपल्याला दिलेली आहे आणि एज्युटेकचे MD संस्थापक ज्यांनी ही सिस्टीम चालू केली हे मिस्टर निलेश खेडेकर यांनी आपल्याला सांगता येतं की ही सिस्टीम आपल्याला दिलेली आहे आपल्या पालकांच्या भवितव्यासाठी अतिशय उपयोगी आहे आणि आपलं बालक जे काही आहे, पालकांचं भविष्य त्या बालकामध्ये आहे आणि बालकाचं अकॅडमिक सक्सेस करायचं असेल तर यासाठी आपल्याला सांगता येतं की पालक तयार आहेत आणि यासाठी एड्युटेक जी काही आहे ही मुलांची भविष्य घडवणारी शिक्षण पद्धती आहे, आधुनिक टेक्नॉलॉजी आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की टेक्नॉलॉजीची सांगड यामध्ये घातलेली आहे. पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या यशाची ही 2 चाके आहेत आणि आपल्याला सांगता येतं की आजच आपण जर योग्य निर्णय घेतला तर उद्याचं मोठं यश आपल्याला भेटू शकतं आणि शिक्षणामध्ये जी काही आपण गुंतवणूक करतोय ही गुंतवणूक म्हणजे आपल्याला सांगता येतं की आपल्या भविष्याची, आपलं भविष्य कशामध्ये आहे, आपल्या पाल्यामध्ये आहे, आपल्या मुलामध्ये आहे. मग त्या भविष्याची जर आपल्याला हमी पाहिजे असेल तर शिक्षणामध्ये एक अल्पशी थोडीशी गुंतवणूक आवश्यक आहे. एड्युटेक हे शिक्षणाचं नवतंत्र आहे आणि यासाठी आपल्याला सांगता येतं की यशाचं हे नवं मंत्र आहे आणि यामध्ये स्मार्ट लर्निंग आणि आपल्याला सांगता येतं की स्ट्रॉंग फ्युचर आहे. म्हणजे आपली मुले बदलत्या जगात टिकायची असतील आणि सर्वांना युनिफॉर्म एज्युकेशन म्हणजे वाडी तांडा खेड्यापाड्यातील मुलांना सुद्धा दर्जेदार क्वालिटी एज्युकेशन जर द्यावयाचं असेल तर त्यासाठी आपल्याला सांगता येतं एज्युकेशननं एड्युटेक या कंपनीनं जे काही आपल्याला मिस्टर निलेश खेडेकर यांनी जे आपल्याला मार्ग दाखवलेला आहे आणि ती आपल्या शिक्षणामध्ये फार मोठी त्यांनी क्रांती आलेली आहे आणि ह्या शिक्षणातला बदल आपण स्वीकारला पाहिजे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्या पाल्यासाठी आपण एज्युटेकमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या पाल्याचं उज्ज्वल भविष्य घडवावं. हे उज्ज्वल भविष्य घडवणं हे पालकांच्या म्हणजे आपल्याच हातामध्ये आहे. ठीक आहे. धन्यवाद. ओके.